संदीप खिलारी व मी यशराज महेंद्र शेख आजच्या विज्ञान सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे आम्ही दोघं मनोभावे स्वागत करतो. जिथे प्रश्न पडतात तिथे विज्ञान जन्म घेतं आणि जिथे विज्ञान असतं तिथे प्रगतीचा मार्ग खुला होतो. अंधश्रद्धेला देऊया विज्ञानाची दाद, तर्क आणि बुद्धीने घडूया नवी वाट, संशोधनाच्या शक्तीने उचलूया मान, विज्ञान दिनी करूया ज्ञानाचा अभिमान. सर्व विज्ञान गणित शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे. अंधश्रद्धेला देऊया विज्ञानाची दाद, तर्क आणि बुद्धीने घडूया नवी वाट, संशोधनाच्या शक्तीने उंचावूया मान, विज्ञान दिनी करूया ज्ञानाचा अभिमान. 28 फेब्रुवारीला साजरा होतो विज्ञान दिवस. 28 फेब्रुवारीला साजरा होतो विज्ञान दिवस. शाळा आणि महाविद्यालयाचे संपूर्ण भारतात खरंच अभिमान वाटतो. विश्वविक्रम करणाऱ्या इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात झेपावतात. वैज्ञानिक संशोधक यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेस या जगतात. अशा सर्व वैज्ञानिक संशोधनास वंदन करतो. मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. डॉक्टर सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. यानंतर मी ज्ञानेश्वरी तोंडालीला विनंती करतो की तिने अध्यक्ष सूचना मांडावी. जीवन जगताना संगत असते मित्राची, जीवन जगताना संगत असते मित्राची, सोडविण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची, सोडविण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची, सकल करण्या जीवन मदत होते विज्ञानाची, शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुप्रिया सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आत्ताच दिलेल्या यानंतर अनुमोदन देण्यासाठी येत आहे आराध्य लारे. आत्ताच माझी मैत्रीण ज्ञानेश्वरी यांनी दिलेल्या अध्यक्षीय सूचनेला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. दीपाच्या तेजाने उजळो हा मंच, उजळो ही सभा आणि उजळो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा मार्ग. तेजाची ही पवित्र ज्योत, आशेचा हा प्रकाश, यशस्वी वाटचाली देईन नवचैतन्याचा श्वास, संस्कार ज्ञान आणि प्रेरणेचा आश्वास. प्रतिमा पूजनाने हो कार्यक्रमाचा शुभारंभ खास. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करावे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन झाल्यानंतर स्थानापन्न व्हावे. आजचा सोहळा आहे खास, जमलो आपण सारे. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात बोलवितो मी जसीम पठाण याला सादर करण्या प्रास्ताविक. आजच्या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमास मान्य अध्यक्ष, उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान दिवस साजरा करतोय. तो का साजरा केला जातो, त्यामागील कारण काय? सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. त्यातील एक योजना म्हणजे विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी, विज्ञानाविषयी वातावरण जनजागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. कारण की डॉक्टर सी व्ही रमण यांनी 28 फेब्रुवारीला त्यांचा शोध निबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठविला होता. त्यांचा शोध निबंध म्हणजे रमण इफेक्ट. यालाच 1930 या वर्षाचे नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला. एवढंच बोलून मी माझे प्रास्ताविकास पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद जसीम. तर्क प्रयोग निरीक्षण विज्ञानाची ओळख, अंधश्रद्धेवर चालूया ज्ञानाची तलवार. कविता घेऊन येत आहे मुली तेजाचा प्रकाश, विज्ञान दिनी उजळूया देशाचा विकास. यानंतर आपल्या समोर विज्ञानाविषयी कविता सादर करण्यासाठी येत आहे गायत्री लांबे व रिद्धिमा धनवडे.
डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगड ज्ञाना शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने झाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले. प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ सुखा. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगड ज्ञाना शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरणी शेण होतसे शेणाचे खत पिता, पीक पेरता करुणी चारा चक्र कसे हे शिका. जीवन चक्र हे फिरे निरंतर इतके विसरू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगड ज्ञाना शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. रेणूची आहात दुनिया दृष्टीच्या पार, सूक्ष्म जीव दृश्य किरण ही होती फिरणार. या सर्वांच्या आरपारची मुक्तपणे विहिरे, बुद्धिमान मी स्थिरचर सारे विश्व वेगुनी उरे. विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगड ज्ञाना शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. सुख देणारी, संघर्षाला सामर्थ्य देणारी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी प्रेरणादायी कथा घेऊन येत आहे कुमारी राजेश्वरी चंद्रहास जाधव. यशस्वी माणूस समाधानी असतोच असे नाही, पण समाधानी असलेला माणूस मात्र 100% यशस्वी असतो. नमस्कार, मी राजेश्वरी. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर एक प्रेरणादायी कथा घेऊन उभी आहे. आजची कथा आहे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन आणि आपल्या सर्वांचेच लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनात घडलेला हा छोटासा प्रसंग पण फार प्रेरणादायी आहे. चला तर मग चांगलं ऐकूया. एकदा डॉक्टर APJ अब्दुल कलाम व त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले होते. गप्पांच्या ओघामध्ये त्यांचा मित्र त्यांना विचारतो की डॉक्टर कलाम, आपल्या आयुष्यातला सगळ्यात समाधानाचा क्षण कोणता? त्यांच्या मित्रांना व आजूबाजूच्या असलेल्या लोकांना वाटलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एखाद्या क्षेत्राशी संबंधितला एखादा कोणता तरी क्षण सांगतील किंवा अवकाशामध्ये केलेलं जे खूप मोठं संशोधन आहे त्याबद्दल एखादा क्षण सांगतील. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेला तो क्षण ऐकून तर बाकीच्या सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की माझ्या गावामध्ये एक स्त्री हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होती. तिच्या हृदयामध्ये एक स्ट्रिंग बसवण्याची गरज होती, पण त्या स्ट्रिंगची असणारी जास्त किंमत यामुळे तिला ती स्ट्रिंग वेळेत बसवता आली नाही आणि त्यामुळे हृदयविकाराच्या आजारानं तिचा मृत्यू झाला. ही गोष्ट जेव्हा मला कळाली तेव्हा मला फार वाईट वाटलं. मला असं वाटलं आपण त्या स्त्रीसाठी किंवा अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवं. त्या दिवशी मी आपल्या संशोधनाच्या कार्यातून काही दिवसांची रजा घेतली व स्ट्रिंग बनवायला सुरुवात केली. काही दिवसांच्या परिश्रमानंतर मी आणि माझ्या मित्रांनी भारतीय बनावटीची
व कमी खर्चात बनणारी एक स्ट्रिंग तयार केली व त्या स्ट्रिंगचे सर्व हक्क आम्ही भारत सरकारला दिले. त्यानंतर काही दिवसानंतर माझे काम पुन्हा सुरू झाले. अवकाश संशोधनातलं माझं जे काम आहे ते नियमितपणे सुरू होतं. पण तेवढ्यात माझ्यासोबत एक क्षण घडला. मी विमानतळावर असताना एक स्त्री माझ्याकडे धावत आली. तिने माझे हात हातात घेतले आणि म्हणाली की डॉक्टर कलाम, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता. हे ऐकून मला जरासं आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, असं का? तर ती म्हणाली, तुमच्याद्वारे किंवा तुम्ही बनवलेली ती कमी खर्चात स्ट्रिंग माझ्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून मी आज जिवंत आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता. हे ऐकून मला फार समाधान वाटलं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की या क्षणापेक्षा माझ्यासाठी कोणताही समाधानाचा क्षण नव्हता. हे ऐकून तिथल्या लोकांना व त्यांच्या मित्रांना एक आनंदाचा व सुखद आश्चर्याचा धक्का बसला. धन्यवाद. राजेश्वरी. सूर्याच्या गाभाऱ्याचे जाणाऱ्याला विज्ञानाची उडान घेतली आकाशाला. इस्रोच्या स्वप्नाला मिळाले पंख नवे, आदिनाथांच्या भारताला नाव उदयसावे. यानंतर आपल्या समोर आदित्ययानाची माहिती घेऊन येत आहे आर्य कराडे. नवी दृष्टी सुखाची झाली अमृतदृष्टी. आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या चिमुकल्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी आर्या राहुल खराडे, इयत्ता 8वी मधली आपल्याच विद्यालयाची मी विद्यार्थिनी. आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस. आजचा हा दिवस काही फक्त थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांचाच सन्मान नव्हे, तर आपल्या कल्पनाशक्तीला आणि जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे. आजच्या विज्ञानाच्या सोहळ्यात मी तुम्हाला एका अशा प्रवासाची गोष्ट सांगणार आहे ज्यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधून घेतलं. आणि तो प्रवास म्हणजे मिशन आदित्य L1. मित्रांनो, हजारो वर्षांपासून आपण सूर्याला देव मानून त्याची अगदी भक्तिभावानं आणि श्रद्धेनं पूजा करत आलो. पण याच सूर्याकडे 2 सप्टेंबर 2023 रोजी भारताच्या इस्रोनं एका वेगळ्याच श्रद्धेनं झेप घेतली. ती श्रद्धा होती विज्ञानाची. ती श्रद्धा होती सत्याचा शोध घेण्याची. पृथ्वीपासून तब्बल 15 कोटी किलोमीटर दूर असणाऱ्या त्या आगीच्या धगधगत्या गोळ्याचा अर्थात सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतानं आपलं पहिलं सौरयान अवकाशात पाठवलं. आता हे यान काही सूर्यावर गेलेलं नाहीये, कारण सूर्यावर गेलेली कोणतीही गोष्ट तिथे राहू शकत नाही. काही सेकंदातच ती जळून खाक होईल. तर मग आता हे यान नेमकं गेलंय कुठं? तर ते यान गेलंय पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एका अशा खास जागी जाऊन स्थिरावलंय. ती जागा म्हणजे विज्ञानाच्या भाषेत त्याला L1 पॉइंट असं म्हणतात. आता हा L1 पॉइंट म्हणजे नेमकं काय? तर सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये असणारी एक अशी खास जागा जिथं दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांना संतुलित ठेवते. थोडक्यात अवकाशातलं पार्किंगच आहे ते. तिथून आदित्ययान सूर्याकडं अहोरात्र विना अडथळा एकटक लक्ष ठेवू शकतो. मग सूर्याला ग्रहण लागो वा काही हो, आदित्ययानाची नजर कायम सूर्याकडेच असणार. आता तुम्ही म्हणाल, कशासाठी हा एवढा सगळा खटाटो? काय करायचंय सूर्याकडे लक्ष ठेवून? पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा की सूर्य काही फक्त प्रकाशाचा स्रोत नाहीये, तर तो ऊर्जेचा देखील महासागर आहे. आणि याच सूर्यामुळे निर्माण होणाऱ्या सौर वादळांमुळे आपल्या मोबाईलची रेंज जाऊ शकते, इंटरनेट बंद होऊ शकतं आणि वीज पुरवठा देखील खंडित होऊ शकतो. यात सर्व धोक्यांची आपल्याला पूर्वसूचना मिळावी आणि या विश्वाची निर्मिती कशी झाली हे सत्य उलगडावं, हाच या आदित्ययानाचा मुख्य उद्देश आहे. आज आपण गर्वानं आणि अभिमानानं म्हणू शकतो की चंद्रावर तिरंगा फडकवल्यानंतर आज आपण सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत आहोत. हे यश केवळ इस्रोचं नाही, तर भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे ज्याच्या मनात विज्ञानाविषयी कुतूहल आहे. आता जाता जाता शेवटी एवढंच सांगेल, विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील व्याख्या नाही, तर अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवण्याची जिद्द म्हणजे विज्ञान आहे. चला तर मग आजच्या विज्ञान दिनी नवीन स्वप्न पाहूया, कष्टाची जोड देऊया आणि भारताला विज्ञानाच्या शिखरावर नेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय विज्ञान.
नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर करीत आहे मानवी जीवनातील एक जीवन प्रक्रिया. Hello everyone, I am the most important system of human body. Of course, I am the excretory system. What is excretion? Removal of harmful substances. Which organs play important role in excretory system? That is a pair of kidney, pair of ureter, urinary bladder and urethra. If it is not removed from our body, it causes to death. So today we are explain the human excretory system. Everyone, I am Kim. I am a bean-shaped organ in the human body. There are two of us in the body. I am located in the lower back on both sides of the backbone. My right partner slightly is lower than the left one. My job is to clean the blood. I remove waste materials and extra water from the body. I help in forming urine. I also help to control blood pressure. I keep the right balance of water and salt in the body. I work every day to keep the body healthy and active. And we call the structural and functional unit of kidney. Millions of me work every second to keep your body balanced. I have main two parts, the renal corpuscle, where blood is filtered, and the renal tubule, PCT, loop of Henle, and DCT, where useful substances are reabsorbed and wastage are adjusted. Parts of me lies in the renal cortex and part extends into the renal medulla. My job, filtration, reabsorption and secretion. Because of me, waste is removed and water salt balance is maintained. Thank you. Hello everyone, I am the pair of ureter. I have two neuromuscular tubes that are the part of urinary system. I am about 25 to 13 centimeter each and run from each kidney to the urinary bladder. I am made of three layers. One ureter comes from the right kidney and one from the left kidney. I am along the back of abdominal cavity and enters in the urinary bladder from behind. My functions was carry urine from kidney to the urinary bladder, create wave-like muscular concentration to move and prevent backflow of urine. Hi everyone, I am urinary bladder. I am located in human body, in the pelvic cavity, in men's, in front of rectum and in female, in front of uterus. My structure is hollow and muscular sac-like structure, and my function is to store urine 300 ml to 500 ml. Thank you. That's my turn. I am the urethra, a muscular tube-like structure. I carry the urine from the urinary bladder to the outside of the body. My work is to allow the body to remove urine, that is the waste liquid. Thank you. Stay hydrated and take care of your excretory system. Thank you. यानंतर आपल्या समोर 8वी ब चे विद्यार्थी प्रयोग सादर करणार आहेत. हॅलो, माझं नाव पृथ्वी शेंडे व माझे नाव युवराज धोंडे. हळद ही
नमस्कार, माझा प्रोजेक्ट नाव आहे केमिकल चेंज. हळद ही निर्देशक आहे. ती क्षारांची प्रक्रिया देऊन रंग बदलत असते. हा रंग बदल रासायनिक क्रियेमुळे होत असतो. रासायनिक क्रियेमुळे होत असतो. त्यामुळे हा देखील रासायनिक बदल आहे. लिंबू हा ऍसिड आहे आणि धुण्याचा सोडा हा बेस आहे. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. धुण्याच्या सोड्यामध्ये सोडियम कार्बोनेट असते. आम्ल रंग बदलत नाही, पिवळाच राहतो. क्षार लालसर प्रक्रियेमुळे तपकिरी होत असतो. धन्यवाद. समोर सादर करीत आहे 8वी अ चा विद्यार्थिनी सोम दस. सोम विनायक देसाई. आज मी दाखवणार आहे मॅच द पेयर. हर्बिट्स वर प्रश्न ठेवला की यांना उत्तराला नाही का लाईट लागती. चुकीच्या उत्तराला लाईट नाही लागत. समजा आपण हर्बिट्स घेतला, आता आपण ते शोध लावणार आहे. हर्बिट्सचं उत्तर आहे 72 पर मिनिट. आरबीसीचे प्रश्न कोणते? आरबीसीचे पाहणार आहोत. आरबीसीचे 50-60 लाख M³. डब्ल्यूबीसीचा उत्तर आहे 50-60 मायनस पर मिनिट. आता आपण हर्बिट्स वर प्रश्न ठेवणार आहे. हर्बिट्स वर प्रश्न ठेवला की आता उत्तर पाहू. $72 पर मिनिट. आरबीसीचं पाहणार आहोत. पण 50 मायनस 60 लाख M³ असते. 50 ते 60 येते त्याचं उत्तर. डब्ल्यूबीसीचं पाहणार आहोत. 50,000 मायनस 6,000 पर 5,000 ते 6,000 पर मिनिट. ब्लड डोनेशनचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पाहू. $7.4 आहे त्याचं उत्तर. थँक्यू. समोर सादर करीत आहे 9वी अ च्या विद्यार्थिनी प्रयोग. My name is Shravana Shekhar and my name is Adnya Bhange. तर आम्ही आज तुम्हाला वॉटर वॉकिंग एक्सपेरिमेंट हा करून दाखवणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की पाणी हे वरून खालच्या दिशेने वाहतं, पण स्टीफन हेल्स यांनी हा सिद्धांत मांडलाय की जे आपलं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे ट्री हे खालून अंडरग्राऊंड वॉटर कसं ऍब्झॉर्ब करतं. त्यावेळेस ग्रॅव्हिटीचा अपोजिट थेरम लागू होतो. त्यामुळे ते असं सांगतात की जे प्लांटमध्ये झायलेम असतं त्यामध्ये जे खालून प्लांट ऍब्झॉर्ब करतं त्यामध्ये टिश्यू टाईप हे असतं, लेअर असतो आणि त्या टायनी स्पेसेस मधून पाणी हे जे एम्प्टी स्पेसेस आहे त्याच्यात जातं. याच्यावरून असं समजतं की जे फुल सेल आहे ते पुढे त्याचं पाणी ट्रान्सफर करतं आणि याच्यावरूनच नाईट मध्ये ट्रान्सपिरेशन टूल जो नाईट टाइम मध्ये वर्क करतो ते ह्या एक्सपेरिमेंट मधून समजतं.
Paper towels are made of tiny fibers with small gaps, and water climbs through these tiny spaces, carrying a color along it. म्हणजे की हे जे टिश्यू पेपर आहेत यात जे स्मॉल स्पेसेस असतात ते एकामध्ये पाणी भरलं की ते पुढं पुढं पास करत जातात की जसं प्लांट करतो आणि त्यामुळेच तो ट्रान्सपिरेशन फॉर्म होतो. तसंच हे इकडचं पाणी आणि इकडचं पाणी दोन्ही यामध्ये येत आहेत, कारण की हे जे सेल्स टाईप आहे ते पूर्ण भरल्यानंतर ते पुढच्या सेलकडे पास करतं आणि ते तसं करत करत वरती जातं. आणि स्टीफन हे याच सिद्धांतामधून सांगू इच्छितात. सो बेसिकली याच्यामधून आपल्याला काय शिकायचंय की आपल्याला समजा तुम्ही 7 किंवा 8 मध्ये असतील तर तुम्ही 9 मध्ये आल्यावर तुम्हाला बायोलॉजीमध्ये पार्ट 2 सायन्स पार्ट 2 मध्ये एक चॅप्टर असेल लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे ट्रान्सपिरेशन पूल अँड रूट प्रेशर. सो रूट प्रेशरमध्ये काय होतं की आपले जे लिव्स प्लांट्सचे लिव्स असतात त्याच्यावरती टोमॅटोसाठी काही ओपनिंग्स असतात, त्याच्यामधून वॉटर वेपराईज होतं आणि त्यामुळे तिथे पाणी राहत नाही, त्या सेलमध्ये पाणी राहत नाही, राईट. सो त्या सेलमध्ये पाणी नसल्यामुळे ती सेल काय करते, त्याचं जे वॉटर लेवल आहे ती कम्पेन्सेट करण्यासाठी त्याच्या शेजारच्या सेलकडून वॉटर घेते आणि यामुळे जे ट्रान्सपिरेशन पूल आहे ते नाईट टाइमला वर्क करत नाही, बट हे डे टाइमला वर्क करतं. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इन लॉंग ट्रीज और लाईक टॉल ट्रीज. आणि रूट प्रेशर जे आहे ते याच्यासारखं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे, बट स्टील सेम आहे. लाईक रूट्समध्ये ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये पाणी जातं, लाईक सॉईलमधलं पाणी जातं आणि मग त्याच्या शेजारच्या सेलमध्ये ऑब्व्हियसली पाणी नसणार आहे, राईट, वॉटर नसणार आहे. सो ते वॉटर लेवल कम्पेन्सेट करण्यासाठी इकडची जी ज्या सेलमध्ये पाणी असतं ती सेल त्याच्यामधलं पाणी त्याच्या शेजारच्या सेलमध्ये ढकलते. सो हे पण तसंच वर्क करतं. आता तुम्हाला जास्त काही वाटत नसेल, बट थोड्या वेळ झाल्यावर तुम्हाला हे पूर्ण फेल झालेलं दिसेल. थँक्यू. विज्ञानाचे गमतीशीर कोडे घेऊन येत आहे अनन्या काळे व वेदिक. नमस्कार, मी वेदिका सुंबे व मी अनन्या काळे. आम्ही आज तुम्हाला काही गमतीशीर कोडे विचारणार आहे, त्याचे तुम्ही शांततेत उत्तरे द्यावीत ही नम्र विनंती. पहिला प्रश्न मुलींसाठी. डोक्यावर पडले सफरचंद, डोक्यावर पडले सफरचंद, गुरुत्वाकर्षणाचा लावला शोध, गुरुत्वाकर्षणाचा लावला शोध, ओळखा पाहू मी कोण. बरोबर. दुसरा प्रश्न मुलांसाठी. भारतीय वैज्ञानिक मी रमण परिणामांचा लावला शोध. भारतीय वैज्ञानिक मी रमण परिणामांचा लावला शोध. भारतीय वैज्ञानिक मी रमण परिणामांचा लावला शोध. समुद्र निळा का दिसतो. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलंय समजा कोड्याचं, त्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं. भारतीय वैज्ञानिक मी रमण परिणामांचा लावला शोध. भारतीय वैज्ञानिक मी रमण परिणामांचा लावला शोध. समुद्र निळा का दिसतो हे मी जगाला सांगितले. समुद्र निळा का दिसतो हे मी जगाला सांगितले. ओळखा पाहू मी कोण. डॉक्टर सी रमन. बरोबर. मी झाड नाही पण सावली देतो, आड नाही पण पाणी देतो. मी कोण. मुलींसाठी. बरोबर. मला म्हणतात मिसाईल मॅन, मी माझी राष्ट्रपती. मला म्हणतात मिसाईल मॅन, मी माझी राष्ट्रपती. अंतराळात माझे योगदान. ओळखा पाहू मी कोण. अब्दुल कलाम. बरोबर. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा मी जनक, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा मी जनक. क्वांटम सिद्धांताचा लावला मी शोध, क्वांटम सिद्धांताचा लावला मी शोध. सांगा मी कोण. मुलींसाठी. होमी बाबा. बरोबर. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे मी जगाला सांगितले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे मी जगाला सांगितले.
शून्याला शोधले पायाची किंमत शोधली. शून्याला शोधले पायाची किंमत शोधली. आता तुम्ही मला शोधा. आर्यभट्ट. बरोबर. उत्तर आहे आर्यभट्ट. छाया पडते कधी चंद्राची, राहू केतूंना दैवी खेळ. छाया पडते कधी चंद्राची, राहू केतूंना दैवी खेळ. अंधश्रद्धा नको डोळस व्हा, अंधश्रद्धा नको डोळस व्हा. विज्ञानाशी घाला याचा मेळ, विज्ञानाशी घाला याचा मेळ. मुलींसाठी छाया पडते कधी चंद्राची, राहू केतूंना दैवी खेळ. छाया पडते कधी चंद्राची, राहू केतूंना दैवी खेळ. अंधश्रद्धा नको डोळस व्हा, अंधश्रद्धा नको डोळस व्हा. विज्ञानाशी घाला याचा मेळ. बरोबर. उत्तर आहे ग्रहण. सप्तरंग घेऊन हा आकाशात आवरतो. सप्तरंग घेऊन हा आकाशात आवरतो. पृथ्वीवरील लोकांना खूप खूप आवडते. बरोबर. उत्तर आहे इंद्रधनुष्य. शरीरातील शूर शिपाई करतो रोगापासून संरक्षण. शरीरातील शूर शिपाई करतो रोगापासून संरक्षण. उभी करून फौज त्याची करतो आपले सदैव रक्षण. उभी करून फौज त्याची करतो आपले सदैव रक्षण. सूक्ष्मजीव. चूक. मुलींसाठी पांढऱ्या पेशी. बरोबर. पांढऱ्या पेशी. हा एक चमत्कारिक कागद आम्ल अल्कलीत रंग बदलतो. हा एक चमत्कारिक कागद आम्ल अल्कलीत रंग बदलतो. पहा मुलांनो गंमत जवळून जादूची ही कांडी फिरवतो. पहा मुलांनो गंमत जवळून जादूची ही कांडी फिरवतो. लिटमस पेपर. बरोबर. लिटमस कागद. प्रयोगशाळेत सतत काम रेडियमचा लावला शोध. प्रयोगशाळेत सतत काम रेडियमचा लावला शोध. नोबेल दोनदा मिळून विज्ञानाचा वाढविला मान. नोबेल दोनदा मिळून विज्ञानाचा वाढविला मान. मुलींसाठी डॉक्टर सी व्ही रमन. चूक. एपीजे अब्दुल कलाम. चूक. तर आइन्स्टाईन. चूक. उत्तर आहे मेरी क्युरी. प्रकाशाचा वेग शोधला रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला. प्रकाशाचा वेग शोधला रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला. डोक्यावर विस्कटलेले केस माझे ओळखा पाहून ऐकून. बरोबर. धन्यवाद. तर आपल्या समोर इयत्ता 6वीचे विद्यार्थीने मंगलयानाची थीम दाखवणार आहे. एस्टैब्लिश किया गया था ताकि हमारे देश की साइंस हो आर्यो तो बच्चों आज हम बात करेंगे हमारे देश की इसरो और उसके कुछ इम्पोर्टेंट मिशन के बारे में. मैम, इसरो यानी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन, जिसे विक्रम साराभाई के लीडरशिप में इस्टेब्लिश किया गया था, पर इसका पर्पस क्या था? हाँ, इसे 15 अगस्त 1969 इस्टेब्लिश किया गया था ताकि हमारे देश की साइंटिफिक रिसर्च और स्पेस टेक्नोलॉजी को विकास हो सके. So, was this made possible? I mean, did India gain anything from ISRO?
Hey, you don't know? ISRO has successfully completed many such missions, which hardly any other country has done. इसरो द्वारा संचालित मंगल ऑर्बिटर मिशन MOM, वैसे मिशन मंगल के नाम से भी जाना जाता है, और हाल ही में चंद्रयान 3 मिशन जैसे महत्वपूर्ण उपलब्धियों शामिल है। इसके साथ ही 2017 में एक साथ 104 सैटेलाइट लॉन्च कर पूरे विश्व में तहलका मचा देने वाला भारत मात्र एक देश है जो आज तक किसी भी देश ने इतने सारे सैटेलाइट एक बार में स्पेस में लॉन्च नहीं किया। यह मिशन भारत की बढ़ती तकनीकी क्षमता को दिखाते हैं और यह सब हमारे इसरो की वजह से संभव हो पाया है। No, I didn't understand this MOM. Can you please tell us more about it? Oh, sure. Mars Orbiter Mission (MOM) was India's first interplanetary Mars mission launched by ISRO on November 5, 2020. MOM successfully entered Mars's orbit, making India the first Asian country to do this in first attempt. Ma'am, even we have heard of that. Scientists are trying to find the evidence of past human life on Mars. Yes, even I have heard that scientists have claimed that Mars has liquid water and a warm, Earth-like environment. Yes, we all are definitely. मैम, आपने सिर्फ चंद्रयान 3 के बारे में बोला। मैंने चंद्रयान 1 और 2 के बारे में भी सुना था। बट क्या वो फेल हो गया था? फिर ये चंद्रयान 3 ने मिशन कैसे पूरा किया? हाँ, मैं बताती हूँ। चंद्रयान हमने 3 पार्ट में भेजा। चंद्रयान 1 को हमने 2008 में भेजा टेस्टिंग के लिए। 2019 में हमने चंद्रयान 2 को भेजा जो पार्शियली सक्सेसफुल रहा, पर वह सॉफ्ट लैंडिंग नहीं कर पाया। लोगों ने बहुत मजा किया। वो कहते हैं ना, कोशिश करने वालों की हार नहीं। और फाइनली 2023 में हमने चंद्रयान 3 लॉन्च किया तो चंद्रमा के साउथ पोल पर जाकर लैंडिंग करने में कामयाब हुए। और इस तरह हम बन गए फर्स्ट नेशन जिसने ऐसे मिशन को सफल बनाया। मंजिल दूर 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 है, मुश्किल पास है, फिर भी ख्वाब 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 में ट्विंकल स्टार्स है। मंजिल दूर 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 है, मुश्किल पास है, फिर भी ख्वाब 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 में ट्विंकल स्टार्स है। चांद को करके रहेंगे आज ओवरटेक हम, पूरा चांस है। 3, 2, 1 दिल में पास है, क्योंकि दिल में पास है, दिल में पास है, उड़ने की प्यास है, दिल में पास अपने ब्रेन 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 की है कारस्तानी, हम तो ढूंढ 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 ले फायर में पानी, फायर में पानी। अपने देश 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 में सब कुछ मुमकिन है। We don't need 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 no मेहरबानी, no मेहरबानी। थोड़े फेल 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 है फिर भी पास है, उल्टू मूड 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 में हम बिंदास है। चांद को करके रहेंगे आज ओवरटेक हम, पूरा चांस है। समर सूर्यमाला विषयी छानसे
नृत्य घेऊन येत आहे आमच्याच वर्गातल्या विद्यार्थी. माझ्यासोबत फिरतात इथे दोस्त माझे आठ. चला तुमच्याशी त्यांची घालून देतो गाठ. माझं नाव भुजरांगे मध्ये मी पहिला. सगळ्या या ग्रहांमध्ये आहे मी इवला. माझं नाव शुक्र रांगे मध्ये मी दुसरा. सगळ्यात गरम वाटे जणू चमचमता तारा. माझं नाव पृथ्वी रांगे मध्ये मी तिसरी. प्राणी पक्षी झाडे माणसे राहती माझ्यावरी. माझं नाव मंगळ रांगे मध्ये मी चौथा. लाले लाल दिसलो तरी नाही मी चिडका. माझं नाव गुरु रांगे मध्ये मी पाचवा. सगळ्यांमध्ये आकाराने मीच मोठाला. माझं नाव शनी रांगेमध्ये मी सहावा. बर्फाचं हे कड माझ्या भोवताली पहा. माझं नाव युरेनस रांगेमध्ये मी सातवा. आमच्या कौटुंबातला सगळ्यात थंडगार गोळा. माझं नाव नेपच्यून रांगेमध्ये मी आठवा. भन्नाट वारे फिरत राहती इथे गरागरा. इवला बुध गरम शुक्र पाणी दर पृथ्वी. लाल लाल मंगळ मोठा गुरु कडे घेऊन शनी. थंडगार युरेनस वादळी नेपच्यून शेवटी. सूर्याभोवती गिरक्या घेत फिरत राहती. सूर्याभोवती गिरक्या घेत फिरत राहती. उदयपट्टी
जपलं तरच टिकेल पृथ्वीची ही समृद्धी, जपलं तरच टिकेल पृथ्वीची ही समृद्धी. यानंतर आपल्या समोर वारकरी नृत्य सादर करीत आहे हरिभक्त परायण अनमोल शिरसाट व त्याचे भजनी मंडळ. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. बायला मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंद्यावाडी बळीराजाचं शेत पेटलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरवती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम यानंतर ज्ञानाचा दीप उजळो, गुरूंच्या शब्दांनी यशाचा मार्ग सापडतो. त्यांच्या प्रेरणांनी आज त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याला. चला टाळ्यांच्या गजरात बोलावू त्यांना. मी ऋतुजा चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन सादर करावे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी आपण सर्वजण येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताचे महान शास्त्रज्ञ, शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, संगणकाची निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर सी.व्ही. रमन, मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझे विचार व्यक्त करते. मुलांनो, आज विज्ञान या शब्दाची खोड अशी आहे V+ ज्ञान, म्हणजे विशेष असे ज्ञान, आणि ज्या ज्ञानामध्ये अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे असं ज्ञान म्हणजे विज्ञान. मग बरेच जण विचारतात की विज्ञानाचा आणि मानवाचा काय संबंध? तर लक्षात ठेवा, सर्वांना माहित आहे माणूस जन्माला आल्यापासून पहिला श्वास घेतो तो ऑक्सिजनचा, आणि माणूस मेल्यानंतर अग्निडाव दिला जातो, त्यानंतर जी राख शिल्लक राहते ती कार्बनची. म्हणजेच सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विज्ञानच. लहान मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वाढवायचा हे फार महत्वाचं आहे. नव्याचा शोध आणि जुन्यातून बोध याची जी बिटवीन द जी लाईन्स आहे ती म्हणजे विज्ञान. तुमच्या समोर एक उदाहरण सांगते. इयत्ता 10वीची एक मुलगी होती. त्या मुलीला शाळेत प्रोजेक्ट दिले. ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ती प्रोजेक्ट पॅकिंग करण्यासाठी स्टेपलरचा वापर करत होती. स्टेपलरचा वापर करताना तिच्या पिना संपल्या. आपल्याला एखाद्या कामात व्यत्यय आला की आपली ही चिडचिड होते, तशी तिची चिडचिड झाली आणि तिने त्या मुळाशी जाऊन विचार केला. तर तिने जे स्टेपलरच्या पिनांचा बंच असतो त्या पिनांना नेलपेंटचा कलर दिला, आणि 5 पिनांना कलर दिला. ज्यावेळेस नेलपेंटची पिन बाहेर येईल त्यावेळेस समजून घ्यायचं की नेलपेंट स्टेपलरच्या पिना संपल्यात म्हणून. असंच एक दुसरं उदाहरण थॉमस एडिसनचं. त्या अगोदर मला सांगा की थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला? कोण सांगते थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला?
बल्बचा. तर बघा, थॉमस एडिसन ज्यावेळेस शाळेत जात होते लहान असताना, त्यांना कानाने ऐकण्याचा प्रॉब्लेम होता. तर मॅडमने त्याच्या आईला बोलावलं आणि सांगितलं की तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा म्हणून, आमच्या शाळेत घेऊ नका. तर त्यावेळेस त्याच्या आईला खूप राग आला आणि आईने मॅडमला सांगितलं की माझाही मुलगा एक दिवस प्रकाश पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि थॉमस एडिसनने त्यांच्या आईचा शब्द खरा करून दाखवला. तर शेवटी जाता जाता एवढंच म्हणे की स्वप्न बघा मोठी, विचार करा वैज्ञानिक पद्धतीने आणि काम करा प्रामाणिकपणे. सक्सेस विल ऑटोमॅटिकली फॉलो यू. थँक्यू. आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. यानंतर माननीय श्रीमती टेमकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्रजी मटकर सर, मंचावर उपस्थित असलेले सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित असलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपल्याला माहीतच आहे की आज 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिन, की जे फक्त ऐकून समजत नाही. तुम्ही पाहिलं असेल, प्रात्यक्षिका जरी केली तरी ती समजायला एवढी सोपी नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की आज आम्हालाही विज्ञान दिनाच्या निमित्तानं बदल करावा लागला की आमच्या मुलांना फक्त डान्सच आवडायला लागलेत, म्हणून आम्ही विज्ञानात पण डान्स आणले. तर 28 फेब्रुवारी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि विज्ञान दिन हा आपण आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक दिवस शाळेमध्ये जो साजरा झालेला आहे तो जयंती, पुण्यतिथी म्हणून आपण अतिशय उत्साहाने साजरा करतो. पण या विज्ञान दिनाचं वैशिष्ट्य असं आहे, का साजरा करतो माहिती आहे आपल्याला? कुणी सांगतंय? विज्ञान दिन आपण का साजरा करतो? कुणाची जयंती म्हणून करतो का पुण्यतिथी म्हणून करतो? हा सांग, मोठ्याने सांग. तूच. एक्झॅक्टली, डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ. पण हे स्मरण का केलं? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जो रमण इफेक्ट आहे तो आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि 28 फेब्रुवारी 1928 रोजी डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी त्यांचा रमन इफेक्ट याचा शोध लावला आणि 1930 मध्ये त्यांना त्यांच्या या योगदानाबद्दल भौतिक शास्त्रातलं नोबेल पारितोषिक दिलं. आणि म्हणून भारत सरकारने 1986 मध्ये घोषणा करून 28 फेब्रुवारी 1987 पासून विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आपण अनेक शास्त्रज्ञांची नावं ऐकत आहोत, जसं की न्यूटन, थॉमस एडिसन, होय की नाही, डॉक्टर अब्दुल APJ कलाम. हे शास्त्रज्ञ अचानक झाले का, किंवा ते शास्त्रज्ञ कसे झाले याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रत्येकाला एक समस्या निर्माण झाली होती आणि त्या समस्येचे उत्तर शोधलं. आणि ते उत्तर म्हणजे तो त्यांचा शोध. आणि ज्यांनी उत्तर शोधलं ते म्हणजे त्या शोधाचे शास्त्रज्ञ. आपल्या शाळेमध्ये किंवा शासनाने पण ज्या काही इन्स्पायर अवॉर्ड वगैरे ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेही बालवैज्ञानिक शोधून काढण्यासाठी. आणि या बालवैज्ञानिकांना पण आम्ही वारंवार असंच सांगतो की दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जी समस्या निर्माण होते त्या समस्येचं उत्तर शोधा म्हणजे तुम्ही बालवैज्ञानिक व्हाल. पण सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आम्हाला समस्याच निर्माण होत नाही, कारण आम्ही त्या दृष्टीने विचार करत नाही. समस्या तेव्हा निर्माण होईल जेव्हा एखाद्या गोष्टीची आम्ही चिकित्सा करू, निरीक्षण करू. आज फार मोठी शोकांतिका हीच आहे की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण नाहीये, चिकित्सा नाहीये.
पुढे असंही म्हणेन, प्रत्येकाने फक्त शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान शिकू नका, पण किमान जीवन जगत असताना ज्या ज्या घटना घडतात त्या घटनाचा संबंध विज्ञानाशी लावा, म्हणजे विज्ञानातील संकल्पना आपल्याला समजतील. आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर अनेक संकल्पना प्रयोगातून मांडण्याचा प्रयत्न केला, पण मला खात्री आहे सगळ्यांना त्या समजलेल्या नाहीत, कारण विज्ञान हा विषयच असा आहे की तो फक्त ऐकून आणि पाहून समजणार नाही, तिथे प्रत्यक्ष सहभाग आपल्याला घ्यावा लागतो. आणि या प्रत्येक विज्ञान हा म्हटलं की आपल्या समोर येते सगळ्यात मोठी प्रयोगशाळा, त्या प्रयोगशाळेमधलं साहित्य. पण विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा आणि साहित्य एवढंच मर्यादित नाहीये, तर विज्ञान म्हणजे का आणि कसे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीची सतत घडून येणारी प्रक्रिया आहे. जसं की आमच्या 9वीच्या विद्यार्थिनीने तुमच्या समोर एक प्रयोग सादर केला आणि त्यांनी सांगण्याचाही प्रयत्न केला की आपल्याला सामान्यपणे हे माहीत आहे की पाणी नेहमी वरून खाली वाहतं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षणाने प्रत्येक वस्तू वरून खालच्या दिशेने वाहते, पण निसर्गामध्ये आपण पाहतो वनस्पतींमध्ये पाणी हे खालून वरच्या दिशेने जातं. हे कसं, हा प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे. आणि वनस्पतींना जसं आपल्याला पण पाण्याची गरज आहे, पण आपल्या पाण्याची सोय काय, नळाला पाणी येतं आणि दिवसभर पिण्यासाठी आई माठामध्ये भरून ठेवते आणि आपण ते पितो. पण वनस्पतींना पाण्याची गरज आहे. वनस्पती ते पाणी कसं मिळवतात आणि कशासाठी मिळवतात, कशासाठी मिळवत असतील बरं वनस्पती पाणी? वनस्पतींना पाण्याची गरज का आहे? त्या हालचाल करत नाही, का आहे पाण्याची गरज माहितीये? हा सांग. वाढ होण्यासाठी. सजीव आहेत. बर, मग तिथे पाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाईन आहे का, मोटर बसवली आहे का? जसं आपल्या टाकीमध्ये पाणी चढवण्यासाठी मोटर बसवलेली आहे, तशी मोटर वनस्पतींमध्ये आहे का? नाही. मग हेच सांगण्याचा प्रयत्न आमच्या मुलींनी केला की वनस्पतींमध्ये पाणी खालून वरच्या दिशेने वाहून नेलं जातं, त्या प्रक्रियेला ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे बाष्पोच्छवास असं म्हणतात. आणि ते दाखवण्यासाठी 2 साध्या टिश्यू पेपरचा त्यांनी उपयोग केला की जे स्टोमॅटा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी स्टोमॅटा ओपन आहेत. पाण्याची गरज ही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आहे आणि दिवसा हे स्टोमॅटा उघडे आहेत. स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्र, आणि हे पाणी खालून वरच्या दिशेने ट्रान्सपिरेशन पूल ओढून घेतो. कसं ते तुम्ही पुढे शिकणारच आहात, पण सध्या किमान या संकल्पना आपल्या स्मरणात राहू द्या. आणि छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी करून दाखवले. मी असं म्हणे, जीवन जगत असताना ज्या घटना आपल्या अवतीभोवती घडतात त्या घटनांचा संबंध लावा. आकाश निळं का दिसतं, झाडांची पानं हिरवी का आहे, फुलांना वेगवेगळे रंग कशामुळे प्राप्त झालेले आहेत, या सगळ्या घटनांचा हे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतील तेव्हा विज्ञानातल्या संकल्पना तुमच्या स्पष्ट व्हायला लागतील. तर आमची शोकांतिका अशी आहे, वर्गामध्ये शिक्षक हे विज्ञान शिकवण्याचा इतका जीव ओतून प्रयत्न करतात आणि आम्ही खिडकीतून बाहेर बघतो. परिणाम तुम्ही पाहिले. आम्ही विज्ञान दिवसाच्या दिवशी सुद्धा मुलं स्टेजवर नाचवली, बरोबर ना? बऱ्याच प्रतिक्रिया अशा पण येतील, विज्ञान दिवसाला कधी नाचगाणे झालेत का? पण बदलत्या परिस्थितीनुसार बदलला तोच टिकतो. डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार जो बदलेल तो टिकेल. म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुरूप बदलण्याची फार गरज आहे. काल मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं डोंगरे सरांनी आपल्याला एक पृथ्वीचे प्रेम म्हणून कविता सांगितली. मला माहित नाही किती जणांना ती आठवतीये.
पण त्यांनी त्या कवितेमध्ये असं सांगितलं की सूर्य पृथ्वीच्या प्रेमात पडतो किंवा पृथ्वी या सूर्याच्या प्रेमात पडते आणि म्हणून पृथ्वी त्या सूर्याच्या भोवती सतत फिरत राहते. ते आम्ही आज प्रात्यक्षिकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. असा हा भाषा आणि विज्ञानचा मेळ आहे. प्रत्येक विषय जो आहे तो आपण भाषेच्या दृष्टिकोनातून भाषेमध्ये समजून घ्या, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विज्ञानात समजून घ्या, भूगोलाच्या दृष्टिकोनातून भूगोलात समजून घ्या. सगळ्या विषयांची एकमेकांची खूप छान सांगड घातलेली आहे. हे आपण मात्र समजून घ्यायला तयार नाही आहोत. मला हेच सांगायचंय, जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीतलं विज्ञान समजून घेऊ तेव्हा या विज्ञानाचं आणि निसर्गाचं किती जवळचं नातं आहे हे आपल्याला समजेल. विज्ञान कॉलेजमधून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि विज्ञान, निसर्ग आणि शोध याचा संबंध कसा आहे हे दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केला. मी या विद्यार्थ्यांचं खरोखर मनोमन कौतुक करेन. आणि शेवटी विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक शास्त्रज्ञानं, जसं डार्विन यांनी त्यांच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये सांगितलं, बदलत्या काळानुरूप जर आपण बदललं तर आपण टिकू. आणि आपण ऐकत आहात रोज वेगवेगळे शोध लागत आहे. भारताने अवकाश संशोधन, जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यामध्ये अतिशय वेगाने प्रगती करत आहे. आणि आपण हे फक्त शब्द ऐकत आहोत. तर या संकल्पना समजून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि जर आपल्याला स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर किमान आपण त्या प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी म्हणणार नाही प्रत्येकाने शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान समजून घ्या. मी असं म्हणेन प्रत्येकाला आपलं जीवन योग्य पद्धतीने जगता यावं म्हणून विज्ञान समजून घ्या. विज्ञान हे फक्त गुण मिळवण्याचा विषय नाहीये, तर विज्ञान तुम्हाला जगण्याची रीत समजवतं. खाण्यामध्ये थोडेसे बदल झाला तर आपल्या शरीरामध्ये काय गडबड होते आपल्याला माहित आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगेन की जसं पोट खराब झालं की आपण घरगुती इलाज म्हणून खाण्याचा सोडा घेतो. माहितीये तुम्हाला हे खाण्याचा सोडा पोट बिघडलं की घेतो, माहितीये ना? का घेतो बरं? याचा कधी विचार केला आपण? फक्त पोट बिघडलं की खाण्याचा सोडा घ्यायचा असतो एवढं आम्हाला माहितीये म्हणून आम्ही घेतो. पण त्याच्या मागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे की पित्त झाले की पोटामध्ये आम्लता वाढते आणि खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, त्याचं रेणुसूत्र आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आम्लारी धर्मी आहे आणि अशा आम्ल आणि आम्लाची अभिक्रिया झाली की ते उदासीन होतं, म्हणजे न्यूट्रल होतं, पोटातली आम्लता कमी होते. आहे की नाही जगण्याची रीत? विज्ञान हा काही फक्त गुण मिळवण्यासाठी शिकू नका, वैज्ञानिक होण्यासाठी शिकू नका, पण किमान आपल्याला आपलं जीवन योग्य पद्धतीने जगता यावं म्हणून विज्ञान शिका. जाता जाता मी एवढंच सांगेन की प्रत्येकाने विज्ञान शिकताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, तंत्रज्ञानाची कास धरूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम आपल्या माहितीबद्दल. मी 2च मिनिटं तुमची घेणार आहे की एक माहिती तुम्हाला मी देत आहे की विज्ञान दिनानिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाद्वारे एक विज्ञान लेख आठवडाभर आपल्या त्या वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित होत होता. आणि तो जो लेख आहे विज्ञानाचे छोटे छोटे जे प्रयोग आहे आपल्या सभोवताली जे विज्ञान घडत आहे त्याचा अभ्यास करून ते प्रयोग त्यामध्ये मांडलेले आहेत. आणि लोकमत वृत्तपत्राद्वारे हे लेख लिहिण्यासाठी आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय श्री तुपीरे सर यांना विनंती करण्यात आली होती आणि 6 दिवस 6 लेख तिथे लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित झालेले आहेत. तर सरांसाठी या उत्कृष्ट लेखणीसाठी खूप आपलं अभिनंदन आहे सर. आणि खूप छान माहिती त्याच्यामध्ये मिळालेली आहे. आणि
सर्वांना विनंती आहे की प्रत्येक ग्रुपला आपण ती लिंक टाकली आहे आणि सर्वांनी ती लिंक वृत्तपत्राची वाचायची आहे आणि त्या माहितीचा तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. धन्यवाद. दुःखाचे वादळ सुखाचे फळ अंधार प्रकाशाने भरलेले जीवन देणे आपणा नव विचारांची बळ बोलवतो मी अध्यक्षांना करावे त्यांनी मार्गदर्शन. असेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रणजित तुपीर सर की जे एक उपक्रमशील विज्ञान शिक्षक असून आपल्या वैज्ञानिक प्रयोगांचा प्रसार संपूर्ण भारतभर होत आहे. मी आमंत्रित करतो आदरणीय श्री तुपीर सर यांना त्यांनी मार्गदर्शन करावे. हा, सर्वांना नमस्कार. खरं तर विज्ञान दिन आणि प्रयोग याचं खूप जवळचं नातं आहे. आता मला वाटतं आपल्या सगळ्या मुलांनी खूप सुंदर केलं आणि जे बदलावं लागणार आहे, चौकटीच्या बाहेर पडावं लागणार आहे, ते आम्ही जे पाठ करून ज्या व्याख्या द्यायचो ते आता सगळ्या बदललेल्या आहेत. आम्हाला न्यूटन कळाले, न्यूटनचे नियमाची पहिली ओळ जर विसरली तर व्याख्याच येत नाहीये. आता हे अपेक्षित नाहीये. आम्हाला न्यूटनचा अर्थच कळायला पाहिजे की वेटचं युनिट न्यूटन आहे आणि नेमकी किती, डाईनमध्ये नेमकी किती. आणि म्हणून मला असं वाटतं 1-2 प्रयोग तर मी घेणारच आहे. आणि विज्ञान म्हणजे विज्ञानाचे शिक्षक, विज्ञान म्हणजे विज्ञानाचेच विद्यार्थी असं नाही विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर सी.व्ही. रमन हे फिजिक्सचे होते, पण त्यांनी जे स्कॅटरिंग ऑफ लाईट, आता जे आकाश किंवा धुळीमुळे जे निळं दिसतंय, काय रमन परिणाम, धुळीमधनं पाण्यामधनं प्रकाश किरण आरपार जातात पारदर्शक पदार्थातून. पण ते जाताना प्रकाश किरणांचा एक ऊर्जा आहे, फोटॉन्स म्हटलं त्याला, आणि त्या पदार्थाची एक ऊर्जा आहे अणूमध्ये. तर ते बाहेर पडताना त्याच्यामध्ये तरंग लांबी बदलतायत आणि काही ऊर्जा असे काही प्रकाश किरण किंवा असे काही ते द्रव्य आहेत, काही शोषून घेतात, काही ते प्रकाशाला देतात आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या तरंग लांबीची किरणं बाहेर पडताना दिसतात. धुळीवर सुद्धा प्रकाश किरण गेल्यानंतर विखुरले जातात. आपल्या भाषेत आदळ प्रकाश किरण धुळीवर वायूवर आदळ, आणि त्यातून जे प्रकाश किरणाचा या ठिकाणी मार्ग बदलला ऊर्जा घेऊन, त्यामध्ये निळ्या रंगाची तरंग लांबी ही सगळ्यात कमी आहे आणि तरंग लांबी कमी असल्याने तो जादा विखुरतो आणि म्हणून आकाश निळे दिसतं. सी.व्ही. रमन यांनाही समुद्राच्या पाण्यातून येताना प्रश्न असा पडला होता, समुद्राचं पाणी आकाशाच्या निळ्या रंगामुळे प्रतिबिंब आल्यामुळे दिसतंय का. लॉर्ड रेले नावाच्या शास्त्रज्ञांनी तसं मत मांडलं होतं, पण सी.व्ही. रमनला हे पटलं नाही. त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग केला, तर आकाशाच्या प्रतिबिंबामुळे समुद्र निळा दिसतोय का. तर त्यांनी तो प्रयोग करून बघितला आणि सांगितलं असं अजिबात नाहीये. प्रकाश किरण सुद्धा पाण्याच्या वर आरपार जातात आणि पाण्यामधून आरपार जाताना तिथे निळ्या रंगाचं विकरण होतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात आपण त्याला. हे आकाशाचा एक छोटासा भाग असू शकतो प्रतिबिंबाचा, पण ऍक्च्युली आकाश निळा समुद्राच्या पाण्याच्या प्रतिबिंबामुळे, समुद्राचं पाणी दिसत नाही निळ्यामुळं, तर त्या सूर्यप्रकाशाचे किरण त्या पाण्याच्या किरणांवर पडले आणि तो बाहेर पडताना निळ्या रंगाचा भाग विखुरला गेला, म्हणून समुद्राचं पाणी निळं दिसतं. आणि याला त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपी, तरंग लांबी, प्रकाश किरण ज्याच्यामधून पाठवलं ते काहीतरी घडामोड करतायत. आणि म्हणून विमानाच्या प्रवासात गेल्यावर आपल्या ज्या डिटेक्टरने तपासलं जातं, आपल्या खिशामध्ये काही मेटलच्या वस्तू आहेत का, हे सर्व किरण शोधतायत. एक्सरे, स्पेक्ट्रोस्कोपी, तसे अनेक स्पेक्ट्रोस्कोपी त्यांनी केल्या. जसं फिंगरप्रिंटने आपण आधार कार्ड साठी आपलं त्या लुडायस मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये असणार तरच आपलं ओपन होत आहे डोळ्यांची बुबी आणि ते, तसं प्रत्येक द्रव्याची फिंगर प्रिंट्स आहे आणि ती फिंगर प्रिंट्समुळं हिरा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, हिऱ्याची रचना कळते, एखादं डुप्लिकेट औषधाची रचना कळते स्पेक्ट्रोस्कोपी पाठवून दिल्यानंतर. आणि तुम्हाला द्रव्याच्या रचना बदलता येतील काही किरणांमुळे. त्यामुळे अनेक रोगांचा औषधांचा शोध या रमन परिणामातून झाला. जरी समुद्र निळा का असतो शोधलं तरी त्याचा उपयोग औषधासाठी झाला. म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की जरी विषय आपला कोणता असू, असे काही शास्त्रज्ञ आहेत की त्यांचा विषय वेगळा आणि नोबेल पारितोषिक त्यांनी विषय वेगळ्यामध्ये मिळवलेला आहे. व्यंकटरमण रामकृष्णन सगळे तामिळनाडूचे. मला आनंद वाटतो आपल्या देशामधल्या अनेक राज्यामध्ये तामिळनाडू वरच्या स्टेटवर आहे. सी.व्ही. रमन तिरुचिरापल्ली तामिळनाडू स्टेटचे, व्यंकटरमण रामकृष्ण तामिळनाडू स्टेटचे. त्यांना 2011चं नोबेल मिळालं केमिस्ट्रीमध्ये. त्यांचा विषय आहे मूळ फिजिक्स.
बडोदा गुजरातला त्यांचे आई वडील दोघं शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी फिजिक्सची डिग्री मिळवली आणि संशोधन केलं कशामध्ये केमिस्ट्रीमध्ये रायबोझोम्स जे आपण अॅनिमल प्लांट सेल मध्ये म्हणतो आणि त्याच्यामुळे अँटीबायोटिक तयार करता आलं. म्हणजे बघा जरी आम्ही म्हणतो की अरे माझा विषयच नाहीये अशा हरगोविंद खुराना त्यांचा विषय आहे बायोकेमिस्ट्री. शोध लावला मेडिसिन मध्ये जेनेटिक कोड त्यांनी शोधा डीएनएचे फिंगरप्रिंट शोधला गेला. आणि म्हणून मला आनंद वाटतो आमचे काही शिक्षकांचा विषय इंग्रजी आहे पण विज्ञान चांगले शिकू शकतात. मला वाटतं गव्हाणे मॅडमने विज्ञानाचं चांगल्या प्रदर्शनामध्ये भाग घेतला गेला आणि म्हणून आम्ही चौकटीत राहू नका. आम्ही विज्ञानचे शिक्षक म्हणजे आम्हाला विज्ञान शिकवता येतं हा भ्रम सोडून देऊया आपण. ज्याला विज्ञान डोळ्याने बघून त्याच्यामधल्या ऍक्टिव्हिटी करता येतं. मला तर अजिबातच आवडत नाही ज्यांचे नियम पाठ आहेत संज्ञा पाठ आहेत. मी त्याच्यापेक्षा त्या संज्ञा ध्यानात ठेवण्याचं तंत्र माझ्याकडे आहे तो खरा वैज्ञानिक. सर मी 50 टेक्निक शिकलो मला ते संज्ञा माहित नाही हायड्रोजन हेलियम वगैरे. उदाहरण सांगतो आणि एखादी 2 विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करून या ठिकाणी थांबणार आहे. बघा मी बऱ्याच वेळा सांगतो की बुलेट ट्रेनचा शोध लागला रेल्वे नंतर फास्ट एकदम 500-300 किलोमीटर पर हवर आणि मग जेव्हा ते बोगद्यातून टंक म्हणतो आपण त्याला रेल्वे जात होती बुलेट ट्रेन जात होती तर इतका आवाज कानाला कर्कश यायचा कारण तो बोगदा आणि वेग यांच्या दोघांचा त्याला या ठिकाणी रेझोनन्स म्हणतो आपण आणि कानाला नको असणारा कर्कश आवाज यायचा. अनेक शास्त्रज्ञ याच्यावर प्रयत्न करत होते की रेल्वे बोगद्यातून जाताना आवाज कमी कसा करता येईल आणि मग त्याच्यातून त्यांनी शोध निरीक्षण केलं. डोळे उघडे ठेवून बघितलं गेलं आणि त्याच्यातून त्यांनी बघितलं गेलं की किंगफिशर जो आपला खंड्या नावाचा पक्षी आहे त्या चोचीचं निरीक्षण केलं. तो मासा पकडताना अन्न पकडताना पाण्यामधला ठिबक किंवा एखादा तो म्हणू आपण माशासारखा भाग तो पकडताना त्या माशाला अजिबात आवाज कळत नाही म्हणून शिकार करता येते. ते कशामुळे घडलं खंड्याच्या असलेल्या चोचीच्या आकारामुळे कळलं. तो जेव्हा हवेतून पाण्यात येतो तेव्हा त्या माशांना अजिबात अडथळा येत नाही डिस्टर्ब येत नाही आणि म्हणून त्याचा जो सेप आहे तो टोका आहे अंकुशदार आहे आणि म्हणून हवा माध्यमातून पाणी माध्यमामध्ये जेव्हा तो मासा पकडतोय तेव्हा माशाला जाणीवच होत नाही. आणि तोच धागा पकडला गेला की बोगद्यातून जर रेल्वे जायची असेल तो जर आवाज दाब कमी करायचा असेल तर खंड्याच्या चोचीप्रमाणे त्याचं नाक तयार करता आलं गेलं पाहिजे आणि म्हणून बुलेट ट्रेनचं नाक त्या खंड्याच्या किंगफिशरच्या चोचीप्रमाणे झालं आणि तेव्हापासून बोगद्यातून बुलेट ट्रेनला जाताना आवाजाचा प्रश्न मिटला गेला. आणि म्हणून मला वाटतं उघडे डोळे ठेवून जर बघितलं गेलं तर निसर्गच खूप विज्ञान शिकतो गेलो. फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये पीएचडी घेतलीच पाहिजे असं काही नाही. निसर्गातून बघितलं. दुसरा एक प्रयोग सांगतो व्हेलेक्रो ज्याला आपण चप्पलला सँडलला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का नाही व्हेलेक्रो आहे का नाही त्याला त्याला गोखरू शब्द होता. तर एक स्विस शास्त्रज्ञ कुत्र्याला दररोज निसर्गात घेऊन जायचे आणि त्या काळात ते गोखरू वगैरे आपल्याकडे वेगवेगळे शब्द आहेत असे लालसर आणि त्याला असे हुप्स असतात आणि त्या केसा कुत्र्याला सगळे ते चिकटून यायचे आणि दररोज आलाय की त्या स्विस शास्त्रज्ञाला प्रश्न पडायचा कुत्रा फिरला की ते काढत बसावं लागायचे आणि त्यातून केसही तुटले जायचे कुत्राही रक्ताळा व्हायचा. आणि पण त्या समस्यातून त्याच्या लक्षात आलं की इतका भूक आणि केसाळ भाग याची किती अटॅचमेंट होते किती भक्कम बसलं जात आहे. आणि मग याचाच आपण निसर्गाच्या ह्या गुणधर्माचा उपयोग करून पुढे तुमचे सँडलचे बॅगचे प्लस मायनस वेलक्रू तयार झालं. कुठलाही शिकलेला नाही तो नसले फक्त निसर्गातून बघितलं निसर्गाच्या काही गोष्टीचं निरीक्षण केलं आणि आमचं जीवन कसं सुखकर होता येईल ते बघितलं गेलं तर अशी खूप उदाहरणं देता येईल. निसर्गाचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करा विज्ञान समजून घ्या नियमात अडकू नका. मला काही शोधता येईल का कांदा कापताना आईच्या डोळ्यातले अश्रू कमी करण्यासाठी त्या वाफा अडवल्या जातील का फॅन तर जोरात चालतोय चाकूला मी छोटासा फॅनचं उदाहरण त्या दिवशी लोकमतला लिहिलं. छोट्या छोट्या गोष्टीतून विज्ञान खूप शिकता येतं. मार्क तर आपण मिळणारच आहेत पाठ न करता. पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर आपण काची कारण शोधत गेलो मला इंग्रजीचं ग्रामर पाठ करण्यापेक्षा ते इंग्रजीचं ग्रामर हे असं केलं तर खूप छान आहे. मराठीचं मला ही कविता पाठ होत नाही पण सर ही ताला सुरुवात घेतली चालेल. आणि म्हणून मला वाटतं पृथ्वीचं गीत असेल सुरुवातीचं विज्ञान गीत असेल एकदा ताला सुरुवात एकदा आपल्या शरीराला एकाग्रता पावण्यासाठी जे जे लागेल एखादं ग्राउंडवरचं विज्ञान आम्ही शिकू शकू तर मला वाटतं तुमचा कोणताही विषय विज्ञान एक सांगतंय अनालिसिस कसं करायचं त्याचं पृथक्करण कसं करायचं त्याचं लॉजिक तार्किकता कसं करायची आणि ही तार्किकता तुम्हाला कोणत्याही विषयासाठी महत्वाची ठरते.
घरातील कोणत्याही कामासाठी वैचारिकता ही महत्वाची ठरते, तार्किकता ही महत्वाची ठरते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या विज्ञान दिनानिमित्त चौकस व्हा, तार्किकता वाढवा, उघड्या डोळ्याने बघा. अनेक तुम्हाला फसवणारी शेजारी आसपास यंत्रणा आहे. एटीएम मधून पैसे गायब, मोबाईल फोन मधून गायब. जुन्या काळात मंत्र्यांनी अनेक आजार करून भरपूर आजार वाढून काहींचे मृत्यू झाले. खूप बोलता येईल या दिनानिमित्त. पोटॅशियम परमॅंगनेट ग्लिसरीन वरून मंत्र्यांनी अग्नी पेटवणं, अंगात येणं, अंगात येण्याची कारण मानसिक काय आहेत, कडाका वाजल्यानंतरच अंगात का जातं. आणि आम्हाला असे अनेक कडाके दिवसभरात वाजावे लागतात. काहींच्याही दिवसभरात कोणाच्या विज्ञान रूपे अंगात येतं, काहीचं मराठी रूपे अंगात येतं, काहीचं स्वच्छतागृहात जाण्यासाठी अंगात येतं. हे अंगाचे भुतारे काढण्याचं काम मला वाटतं आमचे सगळे शिक्षक करतात. आणि ऍक्च्युली अंगात येणारे ग्रामीण भागातील काम करायचं असेल तर निश्चित अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कार्यकर्ता म्हणून मलाही ते नेमके आवडतं. तर पुन्हा एकदा उघडे डोळे बघू, उघडे डोळे ठेवून विज्ञानामध्ये संकल्पना समजून करू, प्रयोग घेऊ, त्या समजण्यासाठी सोपं विज्ञान करू. सगळे आमचे शिक्षक यासाठी धडपडतायत. आपणच स्वतः वेगळं शोधतायत. तर पुन्हा एकदा सी.व्ही. रमणच्या रमण परिणाम 28 फेब्रुवारी 1928 त्यांनी समुद्राचं पाणी निळं का दिसतं हे करताना प्रकाश किरणांचा अभ्यास केला. तरंगलांबी बदलल्याने दिसतं. त्यातून स्पेक्ट्रोस्कोपी, फिंगरप्रिंट, प्रकाश किरण द्रव्यातून पाठवून त्याची फिंगरप्रिंट वरनं आज तुम्हाला विमानातील प्रवास डिटेक्टर करता येतोय. अजून यंत्रणामध्ये नासामध्ये अनेक उपकरणं वापरले गेले. तर मला असं वाटतं असं फक्त ज्यांनी जो प्रयोग केला प्रिझम सारखं लोलक वापरून 200 रुपयाचं साहित्यामध्ये त्यांनी प्रयोग केला गेला. आणि या 200 रुपये साहित्याने भारतातलं एकमेव विज्ञानातलं पारितोषिक सी.व्ही. रमणच्या रूपाने आजही जिवंत आहे. कुठेतरी दुसरं पारितोषिक मिळण्यासाठी भौतिकशास्त्रामध्ये आणखी होणं गरजेचं आहे. मध्ये तामिळनाडूचे रामकृष्ण यांनी नोबेल पारितोषिक रायबोजमवर मिळवलं गेलं. तर असे अनेक उदाहरण सांगता येतील. काही अपघातातून शोध लागले, काही प्रयोग करता नसताना नावावर शोध झाले. असे किस्से मात्र एक दिवस आपण त्या ठिकाणी घेऊ. तर पुन्हा एकदा आमच्या सर्व विज्ञान शिक्षक आमच्या त्या मुलांनी इतकं सुंदर केलं की विज्ञान थोडंसं बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, सोपं करण्याचा प्रयत्न केला. तर आज ज्यांनी भाग घेतला इयत्ता 6वीच्या मुलांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर मला वाटतं ग्रहमाला आणली, त्या मुलांनी सुंदर पाण्याचं महत्व सांगितलं गेलं. मला वाटतं आणखी अनेक मुलांनी प्रयोग करून दाखवले. सुरुवातीचं विज्ञान गीत, मंगळयान गीत आणि हे काम केलंय आपल्या पवार मॅडम आणि त्यांना साथ दिली आमच्या सर्व विज्ञान शिक्षकांनी. तर या सगळ्या मुलांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. एकदा मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विज्ञान शिक्षक त्या सर्वांसाठी एकदा या ठिकाणी आपण कौतुक करू. असाच विज्ञान सोपं करण्यासाठी आमचे सर्व विज्ञान शिक्षक आणि आता म्हटल्याप्रमाणे विषय कोणता असू, जर संशोधन करायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी लागत नाही. उघडे डोळे ठेवून तुमची वैज्ञानिक दृष्टी, तुमची चिकित्सक वृत्ती आणि कारण शोधण्याची वृत्ती जर असेल तर तो शाळेत जरी नाही गेला तर आमचे अनेक शेतकरी बियाण्याचे व्हरायटी शोधून विद्यापीठात आणून देताना आम्हाला दिसत आहेत. कुठलाही MSc ऍग्री PhD झाला नाही. मी असे प्रयोग केलं आणि ही वनस्पतीची आम्हाला छान वाटली. तर असे अनेक आपल्या अवतीभोवती हेच शास्त्रज्ञ आहे, हीच वृत्ती आहे. तर मला वाटतं या ठिकाणी थांबतो. खूप वेळ झालाय. तर आज मला वाटतं एका दिवशी विज्ञानाचे प्रयोग आपण दाखवूया. का दाखवायचे का आता? तेच आहे वेगळं. मला आज 2-3 ठिकाणी जायचं बघा. छोटस हा हे सगळ्यांना माहितीच आहे. पेन्सिल आहे ना, 1-2 दाखवूया कुठले तरी. आणि मॅजिक दाखवतो. मॅजिक आवडतं मुलांना. हा पेन्सिल सर्वांना माहिती आहे. अजय काही 5वी 6वी बऱ्याच वेळा मी दाखवतो. एक फॉरलिस्ट माहिती दिला तर बरोबर. हा पटकन 1-2 मुली 5वीच्या मुली पाहिजेत. अच्छा 2 चल पटकन. चला 2 पटकन. एक छोटासा प्रयोग दाखवतो आणि एक पाण्याचा आणि एक जादू घेऊन आपण त्या ठिकाणी थांबू. लक्ष द्या, 5वी लिहिलं मी याच्यामध्ये बघा. नाही का बघ ना गेलं आता. हा याच्यामध्ये आहे की काही नाही. मी ही पेन्सिल याच्यामध्ये वापरतोय. याच्यामध्ये टाकण्यासाठी बघतोय मी नेमकी कुठे गेली पेन्सिल. बघा जरा. हा आणि आता बघा याच्यात आहे का जरा आता मध्ये बघ रे. नाही उलटी करून बघितलं का? नाही ना. कुठे गेली बरं पेन्सिल?
पेन्सिल कुठे गेली? पेन्सिल कुठे गेली? आता बघा बऱ्याच जणांना प्रयोग माहिती आहे. पेन्सिल कुठे आहे? आतमध्ये आहे. या मुलींसाठी टाळा होतं बघा. मी निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं लुटाब्यामध्ये आहे. आपण बघूया आता ते कॅच करायचं बरं का, खाली पडू द्यायचं नाही. लगेच मंत्राने अग्नी होतात. मला एकदा खूप चांगले प्रयोग दाखवायला संधी मिळालं तर आपण आवश्यक फोटो घेणं दादा. हा प्रयोग आवडीचा आहे. नंतर इथे समोर आहे. फोटो घ्या मुलींचा खूप छान. आता कॅच करायचा. पेन्सिल खाली पडू द्यायची नाही. पेन्सिल ह्या लिफाफ्यामध्ये तो कॅच करा. जवळ घ्या. खाली पडली का जाळ तयार होतो. पटकन कॅच कॅच. आणि लक्ष द्या पेन्सिलवर. खाली पडू द्यायचं नाही. लक्ष दे खाली. पेन्सिलवर लक्ष दे. पकडा पकडा. काय पेन्सिल कुठे? पेन्सिल कुठे? पेन्सिल कुठे? उसला त्याला. अरे पेन्सिलचं रूपांतर एक छान आपल्या मित्रामध्ये झालं. कसला मित्र आहे तो? बघा कुठे गेली रे पेन्सिल? कुठे गेली पेन्सिल? कुठे आहे? नंतर आता गडबड झाली. अरे आम्ही सहज पकडायला होतो. पेन्सिल कुठे गेली? थोड्या वेळाने दाखवतो आपण. आणखी छोटासा प्रयोग घेऊ. बघा काय आहे यांचा जो करू आहे का? निळा. आता बघा हा निळा बॉल आहे. जादू जादू नेमकी काय आहे ते समजून सांगतो. याच्यात काय आहे का? हे बघा याच्यामध्ये टाकतोय मी फक्त. आता पडल्यामुळे चुकतंय. करा बरं एकदा. दाखवा दाखवा. काढून दे इकडे. दाखवा कोणता आला चेंडू? लाल चेंडू आला. निळा चेंडू कुठे आहे? निळा चेंडू कुठे आहे? याच्यात कशामध्ये? कशामध्ये आहे? ठीक आहे. असेच आपण मनकेश्वर खूप प्रयोग बघू. आज थोडस आपण या ठिकाणी आहेत. फक्त पेन्सिल पुढे झाली आणि जादूची वेळी पाणी खूप प्रयोग आहेत. मी नेहमी दाखवतोय. आणखी काही वाढवलेत पण एखाद्या दिवशी आज ऊन पण झालंय तर या मुलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवू. आणि मला वाटतं जादूची वेळी आले 2 मिनिटं मग शेवटचं घेऊ आणि मग येत घ्या. इकडे इकडे पेन्सिल पुढे गेली दाखवतो तुम्हाला. लक्ष द्या. पेन्सिल बघायची तर ही पेन्सिल याच्यामध्येच आहे. लक्षात आलंय? आणि म्हणून आपण हे जादू तंत्र मंत्र काही नाही बाळांनो. हे पेन्सिलचा भाग आहे. आपल्या डोक्यात पेन्सिल बरी असते पण जादूवाल्यांची पेन्सिल ही पोकळ आहे. ती एखादी एक मावतील इतक्या सुंदर त्यांनी ती पोकळ तयार केली आहे. आणि एकदा याच्यात टाका बरं. दिवसभर झटकत बसलो तरी पडणार नाही. यासाठी पडण्यासाठी काढण्यासाठी बरोबर त्या आकाराचा हे भाग प्लास्टिक म्हणा किंवा हा. आणि म्हणून अंधश्रद्धा जादूने मी हे करतो ते करतो. जादू काहीच नाही बाळा. श्रद्धा जरूर ठेवा. तुमच्या श्रद्धेला मला अजिबात हात लावायचा नाही. पण आमच्या सारखे काही भोंदूगिरी आले लोक. आता मी नाही भोंदूगिरी. पण काही असं जर दाखवत असतील की एकदम असं करतात आणि खडी साखर करून दाखवतात हवेमध्ये. पण झाबला असतो बरं मस्त. त्यांच्यामध्ये ड्रेस वेगळे असतात. काही जण एकदम मस्त जादू करतात. मंत्री संत्री पाहून सोन्याची साखळी काढून दाखवतात. मला तर असं वाटतंय त्या बाबांना आपण खूप रिक्वेस्ट करू. पत्र पाठवू. सगळ्यांना आम्हाला एकदा सोन्याची साखळी द्या. सोन्याचे भाव पण चांगले वाढलेले आहेत. त्यांचा जोरात सत्कार करू आपण. पण ते ठराविक मंत्र्यांनाच काढून दाखवत आहे. बाकीच्यांना काढून दाखवत नाही. आणि असे जर खडी साखर किंवा सोन्याची साखळी दाखवणारे बाबा असतील ना त्यांना सगळ्यांनी विनंती करा. बाबा आम्हाला काहीच नको. फक्त सायकल काढून दाखवा. होईल का सायकल? का नाही सायकल का नाही? हो लपवता येत नाही. अशी पेन्सिल सारखी कुठे लपवता येत नाही. एक अंगठा तयार केलेला असतो प्लास्टिकचा. सेम माझ्या स्किन सारखा. गोरा असेल तर गोरा, ब्लॅक असेल तर ब्लॅक. मापाचा अंक तयार करतात आम्ही आणि बरोबर इथे बसवला जातो. आणि त्याच्यामध्ये सगळी गडबड केली जाते. जबल्यामध्ये गडबड केली जाते. दोऱ्याने घेतल्या. खूप जादू आहेत. तर मला असं वाटतं पुन्हा एकदा एक जादूची वहीचा भाग. वही होती का तुम्हाला? एक की म्हणे. मी आता मला वेळ नाही करा. तर हात मारल्यानंतर बघू सर्व चित्र तयार झाले. काही मिनिटांमध्ये अजून एकदा थाप मारू आणि चित्र रंगीत होतात का ते एकदा बघू. जरा मारा बरं थाप. मारा 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 मारा. एक केस. आणि ही थाप डायरेक्ट आमच्या मेन भोंदूगिरी बाबांकडे जाते आणि ते 10 दिवशी मंत्र टाकतात. जेवढे सॅटेलाइट मधलं सगळ्यांना येत नाही तेवढं पटकन येतात हवेद्वारे. स्कॅटरिंग ऑफ लाईट. बघू आपण सर्व चित्र रंगीत. आणि हे सगळं खरं का? हे सगळं खरं. हे बघा आता हे डोळे उघडून बघायला लागले. काय झालं रे? दाखवा दाखवा करून दाखवा. हे म्हणलं सर कोपऱ्या कापड्यात काहीतरी करताय तुम्ही. याच घरे इथं दिलं.
असं पकडतो का मी इतकी वळी वाकडी करतो का? गरज आहे थोडीशी प्रॅक्टिसची. असं खूप जादूच्या प्रयोगातून विज्ञान आपल्याला दाखवता येईल. तर एक दिवस खरोखर आता ऊन खूप झालंय. माझ्या आपल्या सर्व जादू काही नवीन मुले आले त्यांना दाखवून यांच्यासाठी जोरात टाळ्या आणि सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. यानंतर आभार प्रदर्शन करण्यात येत आहे. प्रज्ञा डोकणे. फुलांनी फुलांचे मन पहा आज जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्णच राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्ण विराम म्हणजे आभार प्रदर्शन आहे. सर्वप्रथम मी आभार मानते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुणजी तुकविरे सर, ज्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. व तुम्ही विद्यार्थी आमच्या वर्गाचा कार्यक्रम शांतचित्तेने पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते व हा कार्यक्रम येथे संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.